नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभप्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। चला तर मित्रांनो, तुम्ही विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि ही तयारी करत असताना मराठी व्याकरण तुम्हाला मेरिटला आणून देणारा विषय आहे। या व्याकरण घटकातील आपण एक भाग अभ्यासत होतो, तो होता प्रयोग। मग प्रयोगाचा विचार करत असताना भाग 1 मध्ये आपण अभ्यास केला, प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती, आणि त्यामध्ये पहिला प्रयोग आपण पाहिला कर्तरी प्रयोग। वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते, बरोबर। त्यानंतर कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा, कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आणि क्रियापद हे वर्तमानकाली असतं। मग त्याच्यामध्ये दोन प्रकार आपण अभ्यासले, एक सकर्मक कर्तरी, दुसरा अकर्मक कर्तरी। कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असल्यास सकर्मक कर्तरी आणि कर्म नसल्यास अकर्मक कर्तरी। इथपर्यंतचा भाग पाहिल्यानंतर आता आपण पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत। अर्थातच तो जो काही पुढील भाग आहे त्याचा विचार करत असताना आता आपण पाहतोय प्रयोग भाग 2 मध्ये कर्मणी प्रयोग व त्याचे प्रकार। आता आपण काय पाहतो रे, प्रयोगाचा विचार करत असताना भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत पहिला जो काही प्रकार, दुसरा। या दुसऱ्या प्रकाराचा विचार करत असताना आपण पाहतोय कर्मणी प्रयोग, आणि कर्मणी प्रयोगाचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता हा अभ्यास करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, मी काही उदाहरणं घेतोय आणि उदाहरणाद्वारे हे तुम्हाला स्पष्टीकरण देतोय। एक उदाहरण असं आहे, पहा उदाहरण, मुलाने, मुलाने आंबा खाल्ला, मुलाने आंबा खाल्ला। ओके। दुसरं उदाहरण घेतलं, मुलाने चिंच, चिंच खाल्ली। आणि तिसरं उदाहरण घेतलं, मुलाने शेंगा खाल्ल्या। आता पहा बरं का, इथं क्रियापद कोणतं झालं रे, इथं क्रियापदाचा जर विचार केला तर क्रियापदाचा विचार करत असताना इथं तुमच्या लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी क्रियापद आहे खाल्ला, खाल्ली, खाल्ले। मूळ धातू काय आहे, खा। खाणारा कोण, मुलगा। मुलगा कोण झाला रे वाक्यातला, कर्ता झाला। खाल्लेला काय आहे, आंबा। आंबा काय झालं, कर्म झालं। कर्त्याची आणि कर्माची क्रिया कुणी पूर्ण केली रे, क्रियापदाने पूर्ण केली। कुणी पूर्ण केली, क्रियापदाने। पा खाणारा मुलगाच आहे, पण आंबा असेल तर खाल्ला, चिंच असेल तर खाल्ली, शेंगा असेल तर खाल्ल्या। असं कधी होतंय का की मुलाने आंबा खाल्ली आणि मुलाने चिंच खाल्ला, असं कधीच होत नाही। शर्ट घातली आणि पॅन्ट घातला, असं होत नाही। शर्ट घातला, पॅन्ट घातली, अशा पद्धतीने। मुलगा जर असेल तर आलो गेलो, बसलो उठलो, बोललो चाललो। मुलगी हसली, बसली, उठली, नाचली, गेली, अशा पद्धतीची भाषा वगैरे येते। मग याचा विचार जर करत असताना प्रामुख्याने इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हे आहे लिंग। काय आहे रे, लिंगाचा विचार जर केला तर हे लिंग। लिंगानंतर काय आहे रे, लिंगानंतर आहे वचन, आणि वचनानंतर काय असतो रे, पुरुष। वचनानंतर काय आहे, पुरुष। आता इथं जर बारकाईने अभ्यास केला तर इथं बारकाईने अभ्यास करत असताना मुलगा म्हटलेलं आहे, बरोबर। तर आता या ठिकाणी मुलाने आंबा खाल्ला, आंब्याचं लिंग पुल्लिंग, चिंचेचं लिंग स्त्रीलिंग, शेंगा नपुसक लिंग, त्या शेंगा ना। वचन एक वचन, एक वचन, अनेक वचन। पुरुष तो आंबा, ती चिंच, त्या शेंगा, ही शी इट दे, तृतीय पुरुष आहे। मग आता लक्षात घ्यायचंय, लक्षात घेताना कसं लक्षात घ्यायचंय, पहा एकदम परफेक्ट लक्षात घ्यायचंय की वाक्यामध्ये कर्माच्या, वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात। वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते। वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते, त्यास कोणता प्रयोग म्हणायचं रे, त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात। पक्क लक्षात ठेवा,
वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ओके. आता हा जो काही कर्मणी प्रयोग आहे ना, या कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा आहेत. आता पहा, आईने शिरा बनवला, आईने कढी बनवली, आईने चपात्या बनवल्या. पहा, शिरा असेल तर बनवला, कढी असेल तर बनवली आणि चपात्या असेल तर बनवल्या. मी ग्रंथ वाचला, मी पोथी वाचली आणि मी पुस्तक वाचले. बरोबर. घर बांधले, बंगला बांधला आणि इमारत बांधली. बदललं. आईने टेबल आणला, आईने खुर्ची आणली आणि आईने पुस्तके आणले. बरोबर. याचा अर्थ होतो आणला, आणली, आणले. याचा अर्थ कर्म बदलले की वाक्यातील काय बदलतं रे? क्रियापद बदलतं. आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कर्मणी जो काही प्रयोग आहे त्या कर्मणी प्रयोगाची व्याख्याच अशी आहे. व्याख्या नीट लक्षात ठेवा. पहा व्याख्या काय आहे ती. वाक्यात कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग म्हणतात. ठेवा लक्षात. वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचा आहे रे? त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. तुम्हाला हे परफेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आता हा जो कर्मणी प्रयोग आहे ना, या कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा आहेत. काय रे? कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा. आता मी इथं लिहितो बरं का, कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा. इथं परफेक्ट लक्षात ठेवायचे. कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा. आता ही जे काही कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा आहेत, या खुणांचा विचार करत असताना एक पहिली गोष्ट म्हणजे इथं वाक्यात कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीत असते. विभक्तीतच असते. वाक्यामध्ये कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीतच असते. हे परफेक्ट लक्षात ठेवावं लागेल. म्हणजेच कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो. दुसरी बाजू, क्रियापद शक्यतो भूतकाळी असतं. भूतकाळी म्हणजे लाली लेलोची भाषा असते. क्रियापद शक्यतो कसं असतं रे? भूतकाळी असते. क्रियापद शक्यतो कसं असतं? भूतकाळी असतं. तिसरी बाजू, इथं जर आपण पाहिलं तर इथं कर्त्याला मात्र तृतीयेचा ने प्रत्यय असतो. हे लक्षात ठेवावं लागेल. आणि चौथी बाजू आहे क्रियापद हे. चौथी बाजू काय आहे तर इथं लक्षात घ्यायचं आहे, क्रियापद म्हणजेच थोडक्यात कर्म हे धातुरूपेशी असतं. काय रे? इथं काय लिहायचंय तुम्हाला? कर्म हे धातुरूपेश असतं. म्हणजे कर्माचा हुकूम क्रियापदावर चालतो, रूपेश असते. कर्म हे धातुरूपेश असते. हे तुम्हाला लक्षात घ्यावं
लागेल. कर्म कसं असतं रे? धातुरूपेश असते. पहा मग आता किती परफेक्ट आहे ते. वाक्यात कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा: कर्म हे नेहमी 100% गॅरंटेड प्रथमा विभक्तीत असते. क्रियापद शक्यतो भूतकाळी असते, म्हणजे लाली लिलोची भाषा असते. कर्त्याला मात्र तृतीयेचा ने प्रत्यय असतो. आणि कर्म हे धातुरूपेश, म्हणजे कर्माचा हुकूम क्रियापदावरती चालतो. ओके, आलंय लक्षात इथपर्यंत? मग चालायचं आता पुढे. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे जात असताना आपल्याला पाहिजे कर्मणी प्रयोगाचे प्रकार. आता आपल्याला काय पाहिजे रे? कर्मणी प्रयोगाचे प्रकार. चला आपण पाहूया कर्मणी प्रयोगाचे प्रकार. हे काय रे? आता कर्मणी प्रयोगाचे प्रकार. ठीक आहे. या कर्मणी प्रयोगाच्या प्रकारांचा जर विचार केला कर्मणी प्रयोग प्रकार. या प्रकारामध्ये या कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार आहेत रे? 5. या 5 प्रकारामध्ये आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की 5 प्रकार कोणते. तर 5 प्रकाराचा विचार करत असताना 1. नवीन कर्मणी, 2. समापन कर्मणी असतो, 3. पुराण कर्मणी, 4. शक्य कर्मणी, 5. प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक एक भाग दाखवतो. तर पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं नवीन कर्मणी. त्यालाच काय म्हणायचं रे? कर्म कर्तरी. त्यालाच काय म्हणायचं? कर्म कर्तरी प्रयोग. यालाच दुसरं नाव आहे इंग्रजी प्रयोग. याला काय म्हणायचं? इंग्रजी प्रयोग. कसं ते मी शिकवणार आहे. तर दुसरा जो काही प्रकार वगैरे आहे त्या दुसऱ्या प्रकाराचा विचार जर केला तर दुसरा आहे समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोग. तिसरा जो प्रकार वगैरे आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. प्राचीन कर्मणी प्रयोग. त्याच्यानंतरचा जो काही प्रकार वगैरे आहे त्या प्रकाराला म्हटलं जातं शक्य कर्मणी प्रयोग. आणि त्याच्यानंतर हा चौथा. इथं हा कितवा रे? तिसरा. आणि लास्ट शेवटचा आहे 5वा. त्या 5व्याला म्हटलं जातं प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. ठेवा लक्षात. पहा आता लक्षात ठेवा. कर्मणी प्रयोगाचे हे प्रकार दाखवलेले आहेत. या प्रकाराचा विचार करत असताना इथं पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं, इथे पहा, 1. नवीन कर्मणी, 2. समापन कर्मणी, 3. पुराण कर्मणी, 4. शक्य कर्मणी आणि 5वा प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. आता याच्यावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात? परीक्षेला समजा प्रश्न विचारला, राजाने काय? राजवाडा बांधला. राजाने राजवाडा बांधला असा प्रकारचा प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिले जातील. समजा तुम्हाला पर्याय दिला. काय पर्याय दिला रे? इथं पर्याय दिला काय की समजा तुम्हाला पर्याय दिला 1. ए समापन कर्मणी, त्याच्यानंतर बी पुराण कर्मणी, सी शक्य कर्मणी आणि डी
प्रधान कर्तु कर्मणी प्रयोग. चलो कौन बनेगा करोडपती? काय वाटतं सांगा. राजाने राजवाडा बांधला. तुमच्या अंदाजे काय उत्तर आहे? काही पण सांगा. अंदाजे उत्तर चुकलं तर चुकू द्या, पण सांगा तुम्ही. प्रयत्न तर करा. प्रयत्नांकी परमेश्वर, थेंबे थेंबे तळे साचे. बरोबर. प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून उमजून घ्यायची आहे. प्रत्येक गोष्टीला त्या पाठीमागे एक पार्श्वभूमी असते, त्या पाठीमागे एक कारण वगैरे असतं. चला तुम्हाला काय वाटतं अंदाजे काय असावं? तर मित्रांनो, राजाने राजवाडा बांधला. बांधला क्रियापदे, मूळ धातू बांध. बांधणारा राजा, राजा कर्ता झाला. बांधलेला राजवाडा, राजवाडा कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया क्रियापदाने पूर्ण केली. मग या वाक्यामध्ये कर्ता हा प्रधान मानलेला आहे आणि तो शुद्ध तृतीया विभक्तीत आहे, ने प्रत्यय आहे. कधी कधी वाक्यामध्ये कर्माऐवजी कर्ता प्रधान मानला जातो, म्हणून त्या प्रयोगाला प्रधान कर्तु कर्मणी प्रयोग म्हणतात. म्हणजे डी उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग असे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी आता आपण पाहत आहोत एका भागाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. चला लक्ष देत चला. एकदम वही पेन तयार ठेवायचं आहे. जे जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत, नोंद ठेवायची आहे त्याची. चला पहिला प्रकार आपण अभ्यासत आहोत. पहिल्या प्रकाराचं नाव आहे ते म्हणजे काय म्हटलं जातं त्याला? नवीन कर्मणी प्रयोग. काय नाव आहे रे त्याचं? नवीन कर्मणी प्रयोग. यालाच दुसरं नाव काय आहे रे? यालाच काय म्हटलं जातं? कर्म कर्तरी, कर्म कर्तरी प्रयोग असं म्हणतात. बरोबर. आता मी एक उदाहरण घेतो. उदाहरण जर आपण पाहिलं तर उदाहरण असं घेतलं मी, समजा उदाहरण काय घेतलं पहा. उदाहरण घेतलं इथं रामाकडून रावण मारला जातो. रामाकडून रावण मारला जातो. दुसरं उदाहरण घेतलं रावण रामाकडून मारला गेला. आता दोन्ही वाक्य जर पाहिले तर दोन्ही वाक्य आपल्याला अर्थाच्या दृष्टीने सारखे वाटतात. बरोबर. पण इथं जर पाहिलं तर नीट बारकाईने जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की रामाकडून रावण मारला जातो. आता मारणारा कोण? राम. राम कोण झाला रे? कर्ता. मारलेला काय आहे? रावण. रावण काय झालं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने. मग पहिल्या वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद. आता काय झालंय पहा, दुसऱ्या वाक्यामध्ये मारला गेला. मारणारा राम, राम कर्ता. पहा आता कर्ता मगाशी वाक्यामध्ये सुरुवातीला होता, आता मात्र कर्ता मध्ये आला. इथं कर्म हे मध्ये होतं, आता मात्र दुसऱ्या वाक्यामध्ये सुरुवातीला आलंय. म्हणजेच कर्त्याची जागा कर्माने घेतली, कर्माची जागा कर्त्याने घेतली. काय रे? कर्त्याची जागा कर्माने घेतली आणि कर्माची जागा कोणी घेतलेली? कर्त्याने घेतलेली. पण कर्त्याला मात्र कडून हे शब्दयोगी अव्यय जोडून आलेलं आहे. कर्त्याला कोणतं शब्दयोगी अव्यय जोडून आलं रे? कडून. हे इथं कडून जोडून आलं. मी जर असं म्हटलं न्यायाधीशाकडून आरोपीला दंड सुनावला गेला, पोलिसाकडून चोर पकडला गेला, मांजराकडून उंदीर मारला गेला, याचा अर्थ काय होतो पहा. की इंग्रजी भाषेमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो आणि पॅसिव्ह व्हॉइसचा ॲक्टिव्ह व्हॉइस होतो. राम ईट ए मँगो इटन बाय राम असं म्हटलं जातं. म्हणजे राम आंबा खातो आणि रामाकडून आंबा खाल्ला गेला. तर मराठी भाषेमध्ये देखील इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइससारखी वाक्याची रचना होते. कर्त्याची जागा कर्म घेतं आणि कर्माची जागा कर्ता घेतो. म्हणून त्या प्रयोगाला काय म्हणायचे? नवीन कर्मणी प्रयोग, कर्म कर्तरी किंवा इंग्रजी प्रयोग असे म्हणतात. म्हणून इथं तुम्हाला आता परफेक्ट लक्षात व्याख्या अशी घ्यायची आहे. काय व्याख्या लक्षात घ्यायची आहे
ती म्हणजे अशी की मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतील मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी रचना होते. काय रे? मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतील काय होते? पॅसिव्ह व्हॉइस सारखी वाक्याची रचना होते. नीट लक्षात घ्या, पाहून घ्या. काय? मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी वाक्याची रचना होते. काय? मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी वाक्याची रचना होते. कर्त्याची जागा कर्म घेते व कर्माची जागा कर्ता घेतो व कर्माची जागा कर्ता घेतो. म्हणून त्या प्रयोगाला नवीन कर्मणी किंवा इंग्रजी प्रयोग असे म्हणतात. नवीन कर्मणी किंवा इंग्रजी प्रयोग म्हणतात. नीट लक्षात ठेवा. पहा मग आता काय सांगितलं ते. काय? की मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी वाक्याची रचना होते. कर्त्याची जागा कर्म घेतं व कर्माची जागा कर्ता घेतो. म्हणून त्या प्रयोगाला काय म्हणायचे रे? नवीन कर्मणी किंवा इंग्रजी प्रयोग असे म्हणतात. येतंय लक्षात? ओके. आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जात असताना याची उदाहरणं आपल्याला पाहिजे आहे. काय पाहिजे रे? याची उदाहरणे. मग उदाहरणांचा जर विचार वगैरे केला तर उदाहरणांचा विचार करत असताना इथं तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे उदाहरणांमध्ये की उदाहरणं कशी आहेत. पहा, एक पहिलं उदाहरण घेतलं. उदाहरण असं आहे की पोलिसाकडून चोर पकडला गेला. पोलिसाकडून चोर पकडला गेला. दुसरं विधान जर आपण घेतलं, पोलिसाकडून चोर पकडला गेला. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड सुनावला गेला. आरोपीला दंड सुनावला गेला. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड सुनावला गेला. हे पहिलं उदाहरण झालं. दुसरं, सभेत पत्रके वाटली गेली. सभेत पत्रके वाटली गेली. ज्या अर्थी सभेत पत्रके वाटली गेली त्या अर्थी 100% वाटणारा कोणीतरी आहे. तशी आपोआप काय वाटली गेलेली नाही. बरोबर. गवळ्याकडून गाय बांधली गेली. गवळ्याकडून गाय बांधली गेली. गाय बांधली
गेली. आता बांधणारा कोण आहे रे? गवळी. बांधलेली काय आहे? गाय. आता इथं ओळखण्याची खूण अतिशय सोपी आहे. ओळखण्याची खूण अतिशय सोपी आहे याचा अर्थ असा की इथं पहा, पोलिसाकडून, नीट लक्षात ठेवा, इथं काय लिहिलं रे? पोलिसाकडून. इथं कडून आलंय. इथं न्यायाधीशाकडून. इथं सफेद पत्रके म्हणजे कोणाकडून ते वाटली गेलेली आहेत. आणि इथं आहे गवळ्याकडून. मग ओळखण्याची जी काही खूण वगैरे आहे ती ओळखण्याची खूण म्हणजे इथं कर्त्याला काय कडून हे शब्द योग्य अव्यय जोडून येतं. हे 100% खरं आहे. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्त्याला जर कडून हे शब्द योग्य अव्यय जोडून येत असेल तर 100% गॅरंटेड तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. पहा, नवीन कर्मणी घेतला, त्याची उदाहरणं सांगितली, त्याची व्याख्या पण सांगितली आणि व्याख्यामध्ये इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइससारखी रचना होते. हा प्रयोग नव्यानेच आलेला आहे म्हणून याला नवीन किंवा इंग्रजी प्रयोग असे म्हणतात. आणि ही त्याची उदाहरणं पण तुमच्या डोळ्यासमोर दिलेली आहे. आला पहिला प्रकार लक्षात? चालायचं पुढे. ओके, आता पुढे जाऊया. पुढे जात असताना दुसरा जो काही प्रयोग आहे त्या दुसऱ्या प्रयोगाचं नाव आहे, त्याला म्हटलं जातं समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग आहे रे? समापन कर्मणी प्रयोग. आता समापन कर्मणी प्रयोग म्हणजे याची जर आपण उदाहरणं वगैरे घेतली तर उदाहरण असं आहे, बाबांची पोथी वाचून झाली. काय लिहिलेले? बाबांची पोथी वाचून झाली. आता बाबांची पोथी वाचून झाली म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हां बोला सर. हां मी बोलतो बरं का लेक्चरमध्ये. पहा काय लिहिलं? बाबांची पोथी वाचून झाली. बाबांची पोथी वाचून झाली. आता बाबांची पोथी वाचून झाली, वाचणारे कोण आहे रे? बाबा. वाचलेली काय आहे? पोथी. बाबा कोण झाला वाक्यातला? कर्ता झाला. बाबा कोण झाला वाक्यातला रे? बाबा वाक्यातला कर्ता झाला. बाबांची पोथी वाचून झाली, बाबा हा वाक्यातला कर्ता झाला. आमची वर्गणी देऊन झाली. पहा, आमची वर्गणी, आमची वर्गणी देऊन झाली. आमची वर्गणी देऊन झाली याचा अर्थ काय होतो? देणारा कोण आहे? आम्ही. दिलेली काय आहे? वर्गणी. कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही. आईचा स्वयंपाक करून झाला. आईचा स्वयंपाक, स्वयंपाक करून झाला. आईचा स्वयंपाक करून झाला. आता नीट लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पहा बरं का, इथं बाबांची पोथी वाचून झाली. वाचणारे बाबा, वाचलेली काय आहे? पोथी. पोथी काय झालं? कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने पूर्ण केली. इथं आमची, देणारे आम्ही, आम्ही ही कर्ता झाला. करणारी आई, आई हा कर्ता झाला. या तिन्ही वाक्याचा जर विचार केला तर तिन्ही वाक्याचा विचार करत असताना वाक्यामध्ये जो कर्ता वगैरे आहे तो कर्ता 100% गॅरंटेड षष्टी विभक्तीत आहे. कोणत्या विभक्तीत आहे रे? षष्टी. हे बघा, ची, ची, चा. मग कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून, आता क्रियापद कोणतं आहे रे? हे वाचून झाली, देऊन झाली, करून झाला. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये, कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो आणि कर्ता हा 100% गॅरंटेड षष्टी विभक्तीत असतो. त्या प्रयोगाला काय म्हणायचे? समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो आणि कर्ता हा 100% गॅरंटेड काय की षष्टी विभक्तीत असतो. त्या प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
आता मग व्याख्या नीट लक्षात घ्या. पहा व्याख्या काय आहे ते. व्याख्या अशी आहे, कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये, कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात संयुक्त क्रियापदाने, संयुक्त क्रियापदाने क्रिया समाप्त, समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो. समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा, पूर्ण झाल्याचा बोध होतो. व कर्ता हा 100% गॅरंटेड षष्टी विभक्तीत असतो. षष्टी विभक्तीतच, षष्टी विभक्तीतच असतो. त्या प्रयोगाला, त्या प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग म्हणतात. पहा किती व्याख्या कशी आहे ती. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात संयुक्त क्रियापदाने क्रिया समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो व कर्ता हा 100% गॅरंटेड षष्टी विभक्तीतच असतो. त्या प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कोणता प्रयोग म्हणायचे रे त्याला? समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. हे पक्क तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पहा काय घडते ते. याला म्हणायचं समापन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. चला आता पुढे जायचं आहे. हा झाला समापन. ओके. आणि ओळखण्याची खूण, कर्ता हा नेहमी षष्टी विभक्तीत असतो. हे परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. चला आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे जात असताना तिसरा जो काही प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे, त्याला म्हणायचं पुराण किंवा प्राचीन, प्राचीन कर्मणी प्रयोग. पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. आता पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोगाचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना आपल्याला काही उदाहरणं पाहिजे आहे. उदाहरण असे आहे की पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग त्वा काय शस्त्र धरिजे लघु लेकराने, लघु लेकराने. त्वा काय शस्त्र धरिजे लघु लेकराने बालिश बहु बायकांत बडबडला. बालिश बहु बायकांत बडबडला, बडबडला. नळे इंद्राशी ऐसे बोली जिले. हे पहिलं वाक्य झालं. दुसरं, नळे इंद्राशी ऐसे बोली जिले, ऐसे बोली जिले, बोली जिले. नळे इंद्राशी ऐसे बोली जिले. जो जे की जे तो तेला हो, जो जे की जे तो ते लाहो. पहा, मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झालेला आहे. काय रे? मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झालेला आहे. त्यामुळे आजही संस्कृत भाषेतील काही वचने मराठी भाषेमध्ये जशीच्या तशी आलेली आहेत. पोलिसांचं ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय. भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते. दूरदर्शनचं ब्रीदवाक्य सत्यम शिवम सुंदरम. रेडिओचं ब्रीदवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय. मग मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्या कारणाने आजही संस्कृत भाषेतील काही वचने मराठी भाषेमध्ये जशीच्या तशी वापरली जातात.
तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ओळखण्याची खूण या ठिकाणी धरी जे सकर्मक जो काही धातू आहे त्या सकर्मक धातूला जे प्रत्यय लागून क्रियापदाची रूपे तयार होतात. आता व्याख्याच पहा ना कशी आहे ती. इकडे पहा, आता लक्षात घ्यायचंय. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात किंबहुना इथं तुम्हाला असं लक्षात घ्यायचं आहे की मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्याकारणे मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्याकारणे आजही संस्कृतमधील काही वचने मराठीत वापरताना सकर्मक ज धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची धरीजे, देईजे, करीजे, कीजे, बोलीजे अशी रूपे तयार होतात. बोलीजे अशी रूपे तयार होतात. त्या प्रयोगाला काय म्हणायचंय रे? त्या प्रयोगाला पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. परत एकदा पहा. मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्याकारणे आजही संस्कृतमधील काही वचने मराठीत वापरताना सकर्मक ज धातूला, आता सकर्मक ज धातूला काय? सकर्मक धातूला प्रत्यय लागून इथं लक्षात घ्यायचंय. काय लक्षात घ्यायचंय? सकर्मक धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची धरीजे, देईजे, करीजे, बोलीजे, कीजे अशी रूपे तयार होतात. तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला काय म्हणायचंय? पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग म्हणतात. हे पहा. धरीजे, बोलीजे, कीजे. काय रे हे? कीजे. मग कसं? इथं एक राजा होता. त्या राजाच्या संदर्भात म्हटलेलं आहे. त्याला एकुलता एक मुलगा होता, पण त्याचं संपूर्ण बालपण महिलांमध्ये गेल्या कारणाने, म्हणजे कसं की राजाला मुलबाळ नव्हतं. त्याने उतर वयामध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये एक लग्न केलं. त्याला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचं कोड कौतुक जास्त. मग जेवण करायला एक दासी, शिक्षणाला दुसरी, त्याचे देखरेख करायला तिसरी, अशा सगळ्या थोडक्यात बायकांचा बाजार होता. मग बायकांचं नटणं वेगळं, पेहराव करणं वेगळं, हातवारे करणं वेगळं. तो मुलगा लहानचा मोठा त्यांच्यामध्ये होतो आणि तो पण तशा पद्धतीने बोलाचाली शिकतो, अनुकरण करतो. मग राजा मरण पावल्यानंतर लोक त्याला म्हणतात की गादीचं कोण सांभाळणार? की या मुलाने काय गादी सांभाळली? तो काय शस्त्र देते? तू काय हातामध्ये शस्त्र घ्यावं आणि मैदानामध्ये लढायला जावं? तू फक्त बायकांमध्येच बडबड करावी असं म्हटलेलं आहे. नळ राजा इंद्राला बोलला, जो जे कीजे तो ते लावे. ज्याने जसं पेरलं तशीच त्याला कापणी करावी लागेल. समजा सफरचंदाचं झाड लावलं, पेरू भेटतील का? सफरचंदच भेटणार. ज्वारी पेरली तर बाजरी मिळेल का? नाही, ज्वारीच भेटणार. तुम्ही जर एखाद्याला वाईट बोलला तर दुसरा पण वाईटच बोलणार. तुम्ही एखाद्याचं कौतुक केलं तर तुम्हाला तो दुसरा पण कौतुक करणार. आपण म्हटलं की नमस्कार, दुसरा म्हणणार नमस्कार, गुड मॉर्निंग, हां गुड मॉर्निंग अशा अर्थानं. ओके. आणि म्हणून इथं पहा, मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्याकारणे आजही संस्कृतमधील काही वचने मराठीत वापरताना सकर्मक धातूला
ज प्रत्यय लागून सकर्मक धातूला, कोणता प्रत्यय लागून रे सकर्मक धातूला, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सकर्मक धातूला, सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून, सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून, कोणता प्रत्यय लागून रे ज, सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून, ज प्रत्यय लागून क्रियापदाची रूपे तयार होतात. धरीजे, देईजे, करीजे, बोलीजे. त्या प्रयोगाला पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ओके. आता त्याच्यानंतर आहे पुढे तो म्हणजे कोणता प्रयोग आहे रे तिसरा, तर तिसरा झाल्यानंतर चौथा प्रयोग आहे त्याला म्हणायचं शक्य कर्मणी, शक्य कर्मणी प्रयोग. आता शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे तरी काय, तर शक्य कर्मणी प्रयोगाचा विचार करत असताना मी काही उदाहरणं लिहितोय. उदाहरण असे आहे, आजीला टेकडी चढवते, आजीला टेकडी चढवते. मावशीला आंबट दही खाववते. आईला स्वयंपाक करवते, करवते. बरोबर. आता इथं नीट लक्षात घ्या रे, हे पहिलं वाक्य आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. आजीला टेकडी चढवते, चढणारी कोण आहे रे, चढणारी आजी. आजी कोण झाला कर्ता, चढलेली टेकडी, टेकडी झालं कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे, क्रियापदाने. मावशीला आंबट दही खावते, खाणारी मावशी, खाल्लेलं काय आहे आंबट दही. आईला स्वयंपाक करवते, करणारी आई, केलेला काय आहे स्वयंपाक. मग चढवते, खाववते, करवते. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची शक्यता, क्षमता याचा जर बोध होत असेल तर त्या प्रयोगाला शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. व्याख्यान नीट लक्षात घ्या. पहा मी काय सांगितलं. पहा, कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात, कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून, क्रियापदाच्या रूपावरून, रूपावरून कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया करणारा, क्रिया करणारा जो करता, जो करता, करता त्या कर्त्याची, त्या कर्त्याची शक्यता, शक्यता, क्षमता, शक्यता, क्षमता याचा बोध होत असल्यास, याचा बोध होत असल्यास, याचा बोध होत असल्यास त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ठेवा लक्षात. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची शक्यता, क्षमता याचा जर बोध होत असेल तर त्या प्रयोगाला शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आलं लक्षात. पहा, चढवते, खाववते, करवते म्हणजे कर्त्याची काय आहे रे, कर्त्याची असते शक्यता. ही आजी, मावशी, आई यांची शक्यता आहे, त्यांची ती क्षमता आहे, म्हणून याला म्हणायचं शक्य कर्मणी प्रयोग. ओके. आणि लास्ट पाचवा जो प्रकार आहे त्या पाचव्या प्रकाराला म्हटलं जातं प्रधान कर्तृ
कर्मणी प्रयोग, प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. आता प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाचा जर विचार केला तर उदाहरण आपण पहा. उदाहरण असं आहे, राजाने राजवाडा, राजाने राजवाडा बांधला. बरोबर. मुलाने क्रिकेट सोडला. इथं आईने स्वयंपाक केला. रामाने घोडा पळवला. रामाने घोडा पळविला. आता इथं नीट लक्षात घ्या बरं का. इथं पहा, इथं राजाने राजवाडा बांधला. राजाने राजवाडा बांधला. आता बांधला क्रियापद आहे. बरोबर. राजाने राजवाडा बांधला. बरोबर. इथं बांधला क्रियापद आहे, सोडला क्रियापद आहे, केला क्रियापद आहे, पळविला क्रियापद आहे. पण मग इथं जर पाहिलं तर पळवणारा कोण रे? बांधणारा राजा, बांधणारा सोडणारा मुलगा, करणारी आई आणि पळविला राम. बरोबर. मग हा काय झाला रे? कर्ता झाला. इथं राजवाडा क्रिकेट स्वयंपाक हे काय झालं? कर्म झालं. आणि कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने. मग आता पहा, कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये ह्या कर्म हे महत्त्वाचं असतं. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म हे महत्त्वाचं असतं. कर्माशिवाय कर्मणी होऊ शकत नाही. पण कधी कधी कर्माऐवजी कर्ता हा प्रधान मानला जातो आणि तो शुद्ध तृतीया विभक्तीत असतो. हे पाहणे, हे काय येतो? शुद्ध तृतीया विभक्तीत असतो. त्या प्रयोगाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म हे महत्त्वाचं असतंच, पण कधी कधी कर्माऐवजी कर्ता हा प्रधान मानला जातो आणि तो शुद्ध तृतीया विभक्तीत असतो. कसा असतो रे? तो शुद्ध तृतीया विभक्तीत असतो आणि म्हणून त्या प्रयोगाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतात. जसं आपल्या घरी काय एखादा सणवार आहे आणि सणावाराला आईने पुरणपोळीचा स्वयंपाक केला. तेवढ्यात पाहुणे आले आणि लगेच आधी पाहुण्यांचे जेवण होऊ द्या, नंतर आपण पाहू. खरा स्वयंपाक होता घरच्यांसाठी. घरचे हे महत्त्वाचे आहेच, पण कधी कधी घरच्यांऐवजी पाहुण्याला महत्त्व दिलं जातं. तशा पद्धतीने कर्माऐवजी कर्ता हा प्रधान मानला जातो, म्हणून त्यास प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतात. मग आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्याची व्याख्या अशी आहे पहा. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कधी कधी कर्माऐवजी कर्ता हा प्रधान मानला जातो. कर्माऐवजी कर्ता हा प्रधान मानला जातो व तो शुद्ध तृतीया विभक्तीत तृतीया विभक्ती ने प्रत्यय युक्त असतो. तृतीया विभक्ती ने प्रत्यय युक्त असतो. त्या प्रयोगाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतात. प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ठेवा लक्षात. पहा मी काय लिहिलं ते. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कधी कधी
कर्माऐवजी कर्ता हा प्रधान मानला जातो व तो शुद्ध तृतीया विभक्तीत असतो. तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग म्हणतात. ओळखण्याची खूण कर्ता हा 100% गॅरंटेड तृतीया विभक्तीत असतो. ओके, अशा पद्धतीने इथं जर तुम्ही पाहिलं तर तो विचार करत असताना पहिला प्रयोग पाहिला नवीन कर्मणी प्रयोग, कर्त्याला कडून जोडून येतं. दुसरा पाहिला तो म्हणजे समापन कर्मणी प्रयोग, कर्ता हा नेहमी षष्टी विभक्तीत असतो. तिसरा पाहिला पुराण प्राचीन कर्मणी प्रयोग, धरीजे देईजे करीजे घेईजे. नंतर पाहिलं शक्य कर्मणी प्रयोग, कर्त्याची शक्यता असते. आणि त्यानंतर पाहिला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग, कर्ता हा नेहमी तृतीया विभक्तीतच असतो. ओके, आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे काय, कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा. पहा बरं का काय लिहिलं इथं. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कर्मणी प्रयोग पोट प्रकार, पोट प्रकार ओळखण्याच्या खुणा, ओळखण्याच्या काय आहेत रे, ओळखण्याच्या खुणा आहेत. या खुणा तुम्हाला परफेक्ट लक्षात घ्यायच्या आहेत. इथं पहा हे आहे कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या काय आहेत रे, खुणा. ठीक आहे, आता इथं नीट लक्षात घ्या हे काय आहे, कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा. या खुणांचा विचार करत असताना इथं लक्षात घ्या तुम्हाला. पहा आता हे प्रयोग आणि हे ओळखण्याच्या खुणा. हा आहे पहिला प्रयोग, हा आहे दुसरा, हा आहे तिसरा, हा आहे चौथा आणि हा आहे पाचवा. ओके, आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पहा बरं का, इथं हा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग प्रकार, कर्मणी प्रयोग काय आहे रे, हे प्रकार. आणि इकडे आहे ओळखण्याच्या काय आहेत रे, खुणा. ओळखण्याच्या काय आहेत खुणा. मग इथं पहिला जो काही प्रकार आहे या पहिल्या प्रकाराचं नाव आहे त्याला म्हणायचं नवीन कर्मणी. नवीन कर्मणीमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कर्त्याला कडून हे शब्दयोग्य अव्यय जोडून येते. कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय जोडून येते. कर्त्याला कडून हे शब्दयोग्य अव्यय जोडून येते. दुसरं पाहिलं आपण समापन कर्मणी. समापन कर्मणीमध्ये आपण पाहिलं कर्ता हा नेहमी षष्टी विभक्तीत असतो, षष्टी विभक्तीत असतो, विभक्तीतच असतो. कर्ता हा नेहमी 100% गॅरंटेड षष्टी विभक्तीतच असतो. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तिसरा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे असं की इथं पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग. इथं सकर्मक ज धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची रूपे तयार होतात. बोलीजे, धरीजे, कीजे, धरीजे, बोलीजे, करीजे, देईजे, देईजे अशा पद्धतीची रूपे असतात. आणि त्यानंतर पुढे चौथा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे शक्य कर्मणी. शक्य कर्मणी इथं पाहिलं कर्त्याची काय असते रे, कर्त्याची शक्यता असते.
कर्त्याची शक्यता असते. आणि लास्ट शेवटी आपण अभ्यासलं ते म्हणजे 5वा प्रकार प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. इथं आपण अभ्यास केला की कर्ता शुद्ध तृतीया विभक्तीत असतो. तृतीया विभक्तीतच असतो. ओके, कर्ता हा शुद्ध तृतीया विभक्तीत असतो. मग चला आता लक्षात घ्या. लक्षात घेताना इथं नवीन कर्मणी कर्त्याला कडून हे शब्द व्यव्यय जोडून येतं. समापन कर्मणी कर्ता हा नेहमी षष्टी विभक्तीत असतो. पुराण कर्मणी धरीजे देईजे करीजे बोलीजे. त्याच्यानंतर शक्य कर्मणी कर्त्याची शक्यता असते. आणि प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग कर्ता हा शुद्ध तृतीया विभक्तीत असतो. अशा पद्धतीने मित्रांनो इथं जर तुम्ही पाहिलं तर याचा विचार करत असताना हा भाग परफेक्ट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता आपण या ठिकाणी पाहिलं कर्मणी प्रयोग म्हणजे काय आणि कर्मणी प्रयोगाचे प्रकार. ओके, तर अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा, त्याची उदाहरणे, त्यानंतर कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार, त्या ओळखण्याच्या खुणा, असा सविस्तर भाग इथं मी तुम्हाला शिकवलेला आहे. आज आपण या ठिकाणी थांबतोय. झालेला भाग अभ्यासायचा. पुन्हा भेटूया प्रयोग भाग 3 मध्ये, अर्थातच भावे प्रयोग व त्याचे प्रकार घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, थँक्यू.